आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची बैठक संपन्न झाली. कारण येत्या 29 तारखेला चैत्र एकादशी आहे आणि ती मोठी एकादशी असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वारकरी सगळे जमा होतात. त्यामुळे पत्राशेडची उभारणी असेल, वारकऱ्यांची दर्शनाची व्यवस्था असेल, VIP दर्शन बंदची व्यवस्था असेल, या व त्यांना चहा असेल, पाणी असेल, सगळ्या गोष्टीचा विचार आज या मीटिंगमध्ये करण्यात आला आणि वारकऱ्यांच्या दर्शनाला प्राधान्य देण्याचं सर्वाभिमुख होऊन त्याचा निर्णय झालेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर जे इपॉक्सीचा लेप द्यायचा चाललेलं होतं, त्याची जी बैठक आहे ते जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे आणि ती लवकरातल्या लवकर चैत्रवारी झाल्यानंतर परिपूर्ण होईल. आज त्याच्या संदर्भातच बैठक झाली. त्याच्या संदर्भात सुद्धा कलेक्टर किंवा कमिशनर यांच्यासोबत लवकरातल्या लवकर त्याची बैठक होणार आहे आणि आज त्याचेही अधिकारी आले होते. त्यांनी काम लवकरातल्या लवकर सुरू करायचं आश्वासन दिलेलं आहे. पहिले एकदा आतला सर्व भाग परिपूर्ण झाल्यानंतर नामदेव महाद्वाराला हात लावायचं ठरलेलं आहे. 22 तारखेपासून ते 2 तारखेपर्यंत बंद राहील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.